प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या अडचणी कुठेतरी वाढत आहेत. आपले मित्र सतेज पाटील विधान परिषद विरोधी पक्षनेते होणार होते, मात्र ते आता कुठेतरी लांबणीवरती पडले. काय वाटतं? नाही, मी आज काही वाचलं आणि प्रज्ञा सातव या म्हणजे किती काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही बघा. 5 वर्ष त्यांची आमदारकी शिल्लक आहे, तरीसुद्धा त्या राजीनामा देऊन भाजपमध्ये जात आहेत. आता तो नंबर विरोधी पक्ष नेत्याचा कमी करण्यासाठी जात आहेत असं आज मी वाचलं. आता वास्तविक माझ्या मित्र अनेक दिवस आता काय घालून बसले होते, विरोधी पक्षाचं हे घेऊन बसलेले होते. मला वाटते बिचाऱ्याचं दुर्दैव आहे. महापालिका संदर्भात मित्राशी काय बोलणी नाही, आता ते आमचं तुटलेलं आहे, दोरी तुटलेली आहे. जनस्वराज्य विरोधी पक्षनेते पदाच्याच या मुद्द्यावरून हसन मुश्रीफ म्हटले की माझे मित्र बिचारे खूप दिवसांपासून तयारी करून होते, पण दुर्दैव आणि त्या मैत्रीचा दोर तुटला असं म्हटलं. नाही, मला वाटतं आमच्या ज्येष्ठ मित्रांनी जरा माझ्यासाठी शब्द टाकावा. ठीक आहे, आता काय तुटलेली दोरू कधी पण गाठ बांधता येते. ठीक आहे, आता ते महापालिकेला त्यांना पर्याय नाही, त्यांना आता तसं म्हणावं लागेल. परंतु ठीक आहे, बघू अजून वेगवेगळ्या निवडणुकीला वेगवेगळी समीकरणं आपण पाहतो. त्यामुळे आज तुटलेली आहे, खरं आहे, कारण की महापालिकेला नगरपालिकेला आम्ही एकमेकाच्या विरोधातच त्या ठिकाणी लढलेलो आहोत. त्यामुळे ते म्हणतात ते वस्तुस्थिती आहे, परंतु अजून वेळ आहे, बाकीच्या निवडणुका पुढे आहेत अजून. तुटलेली दोरीची गाठ बांधता येते म्हणजे निवडणुका झाल्यावर एकत्र येऊ शकतात. नाही, मी काय त्याच्यावर तुम्ही म्हणला दोरी तुटल्या, म्हणलं गाठ बांधता येते, एवढंच म्हणलं. मुश्रीफ आणि गाडगे एकत्र आले त्यावेळी काही लोक म्हणत होते की जनता त्यांना स्वीकारणार नाही. आताचा जर आपण कल किंवा निकाल बघितला तर तो एकतर्फी गेल्याचं वाटतं. तर खरंच त्यांनी जनतेनं दिलंय की निवडणूक आयोग त्याच्या पाठीमागे? नाही, आता विषय कागलचा वेगळा आहे. कागलचा विषय हे एकत्र येतील असं वाटलं नव्हतं. जर त्याची कुणकुण आधी लागली असती तर कदाचित एक स्ट्रॉंग पॅनेल तयार झालं असतं. एका पक्षानं फॉर्म घेतले आणि फॉर्म भरलेच नाहीत, जेवढे पाहिजेत तेवढेच फॉर्म भरले. दुसऱ्या पक्षानं बंडखोरी रोखण्यामध्ये मुश्रीफांना यश त्या ठिकाणी आलं आणि म्हणून त्याचा परिपाक तिथं दिसला. उलट्या बाजूचं पॅनेल हे जर अर्धा दिवस आधी त्यांचा निर्णय झाला असता फॉर्म भरायच्या आधी, तर भक्कम पॅनेल आम्ही देखील करू शकलो असतो. यापूर्वीच्या इथं असलेल्या सगळ्या पत्रकारांनी यापूर्वी पाहिलंय की अनेक निवडणुकांमध्ये तुम्ही मुश्रीफांना गुलाल लावला आणि मुश्रीफांनी तुम्हाला गुलाल लावला. निवडणूक झाल्यानंतर आज मुश्रीफांनी खरं तर समजितसिंह घाडगेंना गुलाल लावून मिठी मारलेली आहे. काय सांगाल या एकूणच क्षणात? नाही, मी म्हणलं तसं आता महायुती आणि महाविकास आघाडी असं आमचे दोन हे पडलेले आहेत. त्यामुळे आता बांध आता सेपरेट आहे, त्यामुळे आता सेपरेट बांधावर आम्ही लढाई करतोय. आता आमचा गुलाल आम्ही उधळतोय, त्यांचा गुलाल ते उधळतात. आता काय उद्याचं काय आज बोलताय ना आपल्याला. विधानसभेच्या निवडणुकीपासून जो ट्रेंड चालू झालेला आहे म्हणजे तुमच्या अर्थानं म्हणत नाही मी सतीश, नाही तर तुम्ही तुमचा प्रश्न खोचक होता तो मगाचा, किंवा विचारू नका म्हणून मी कोल्हापुरात सांगितले सगळ्यांना. आता मला कारण नसताना मला त्या रोटेशन मध्ये आणू नका, मी नाही आहे त्यात. म्हणजे मला कोणी विचारत पण नाही आणि बोलत पण नाही त्या विषयावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.